आज आपण रेकी विषयी माहिती घेणार आहोत. रेकी म्हणजे काय याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. आपण 2 ते 3 दिवस स्वतःचं शुद्धीकरण केलं, असं मी गृहीत धरते. शुद्धीकरण केलं. आता तुम्ही किती लिहिलात आणि किती फाडून टाकलात मला माहित नाही, पण ही रोज ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायला पाहिजे. आपण रेकी साधक बनणार आहोत. एका वेगळ्या जगामध्ये आपण चाललेलो आहोत. रेकीचा अभ्यास आपण करतोय, तेव्हा रेकीचे काही नियम असतात. ते नियम आपल्याला सगळ्यांना फॉलो करणं गरजेचं आहे. एका मोठ्या ब्रह्मांडीय ऊर्जेला आपण कनेक्ट होणार आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा हा छोटा शब्द नाहीये, आणि त्या ऊर्जेला कनेक्ट होण्यासाठी आपल्याला तेवढंच डिवाइन व्हायला पाहिजे, तेवढंच पवित्र. जे लहान बाळाचं मन मस्तिष्क हृदय असतं तेवढं पवित्र आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्यामधली सगळी नकारात्मकता आपल्याला काढून टाकायला पाहिजे. तर मी असं म्हणजे गृहीत धरते की तुम्ही ती प्रोसेस रोज करताय आणि रोज नकारात्मकता लिहून काढताय आणि काढून टाकताय. ठीक आहे. आज आपण रेकी म्हणजे काय बघूया. आता रेकी हा शब्द असा आहे की आपल्या भारतामध्ये 2 पद्धतीने तो वापरला जातो. 2. एक रेकी म्हणजे काय, तर कुठली तरी माहिती गोळा करणं. त्यांनी रेकी केली आणि पूर्ण माहिती घेऊन तिथं दरोडा टाकला. त्यांनी रेकी केली आणि पूर्ण माहिती गोळा करून, म्हणजे एखाद्या व्यक्ती त्यांनी अपहरण केलं. आता एखाद्या व्यक्तीचं अपहरण करायचंय त्यांना, गुन्हेगार लोकांना, तर ते काय करतात, 4-8 दिवस आधीपासूनच त्या व्यक्तीचं बाहेर जाणं, म्हणजे त्याची दिनचर्या काय आहे हे बघतात आणि मग त्यांचं जे काही इम्प्लिमेशन त्यांना करायचं असतं ते करतात. त्याला रेकी म्हटलं जातं. रेकी, तो रेकी शब्द फ्रान्सचा आहे. पण आपण रेकी शब्द कुठला शिकणार आहेत, आपण जपानचा रेकी शब्द शिकणार. रेकी हा जपानचा शब्द आहे आणि ती एक उपचार पद्धती आहे. रेकी ही एक उपचार पद्धती आहे आणि ही उपचार पद्धती ब्रह्मांडीय ऊर्जेला घेऊन केली जाते. म्हणून आपल्याला एवढं पवित्र व्हायचंय. आता तुम्ही म्हणाल की मग ही उपचार पद्धती आहे, तर मग आपल्याकडे एवढी प्रचलित का नाहीये? तर आपलं दुर्दैव आहे. आपल्या सगळ्या विद्या, मी म्हंटल तुम्हाला रेकी आपल्याच कडची आहे, भारतातलीच आहे, तर कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाहीये, पण मी सांगणार आहे ती भारतातली कशी आहे. आपल्याकडल्या विद्या हे बाहेरचे लोक घेऊन जातात, त्यांच्या पद्धतीने त्या विद्येला मोल्ड करतात आणि आपल्या भारतामध्ये परत पाठवून देतात. मग आपण तिला शिकायला चालू करतो किंवा तिला एक्सेप्ट करतो. फॉरेनहून आली ना ती, बाहेर. पण आपण हा विचार कधी करत नाही की हे सगळंच तर आपल्या भारतात, आपल्या संस्कृतीत आहे, आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये आहे. कुठली गोष्ट, आता विमान, कुबेराकडे विमान होतं ना, नंतर रावणाकडे आलं, ज्याच्यामध्ये बसून राम अयोध्येला परत आले. ती विमानाची कल्पना त्या रामायणाच्या काळामध्ये होती. त्याची नंतर अंमलबजावणी झाली आणि पेटंट कुणाला मिळालं, तर राईट बंधूला. म्हणजे असं सगळं आपल्या भारतातलंच असतं. भारतातलेच आपले सगळे ग्रंथ, आपले वेद, पुराण, शास्त्र, याच्यामध्ये हे सगळे पुरावे सापडतात, पण आपण कधी त्याचा अभ्यास करत नाही किंवा त्याला कधी आपण मानत नाही. तर रेकी ही भारतातलीच आहे. आता ती बाहेरच्या देशामध्ये तिला मान्यता प्राप्त आहे. बघा, मी
दिसतंय का? नाही. नाही दिसत. एक मिनिट, मी शेअर करायचं विसरले. एकच मिनिट हा. हो हो. हा. नेमकं शेअर करायचं विसरले. आता दिसतंय ना? हो हो. हा, थांबा एक मिनिट. हे बघा, बाहेरच्या देशामध्ये रेकी हिलर हॉस्पिटलमध्ये अपॉइंट केले जातात. त्यांना मोठ्या पॅकेजचा पगार दिला जातो आणि तिथं जे पेशंट ऍडमिट होतात त्या पेशंटला हिलिंग करण्यासाठी रेकी इन हॉस्पिटल असं जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला हे दिसेल सगळं. म्हणजे खूप पिक्चर आहेत, मी त्यातले एक दोनच घेतलेले आहेत. तर तिथं खास फॉरेनमध्ये खास असे हिलर अपॉइंट केले जातात आणि ते काय करतात, तिथं ऑपरेशनला जाण्या अगोदर, ऑपरेशन करून आल्यानंतर किंवा इतर कुठल्याही आजारावर ते आधी पेशंटला हिल करतात आणि हिल करून रेकी ऊर्जा त्यांना देऊन ते मग त्या पेशंटला बाकीचा उपचार हा केला जातो. इतकी मान्यता ही बाहेरच्या देशामध्ये ह्या रेकीला आहे. पण आपल्याकडं अजून हे असं झालेलं नाही. आत्ता आत्ता एक दोन युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकवायला सुरू झालेलं आहे. तर बघा ती कुठं आहे बघा, भारतामध्ये कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठात हा विषय शिकवला चाललाय आत्ता. आणि सनराइज युनिव्हर्सिटी राजस्थान इथे MSc इन रेकी हा कोर्स अवेलेबल आहे. बाकी विदेशात तर युनिव्हर्सिटीमध्ये आहे, खास कॅम्प लागतात, तिथं कॅम्प लावून हे शिकवलं जातं. आणि मुलांना सुद्धा त्यांची मानसिक अवस्था नीट राहावी यासाठी हे सगळं त्यांना तिथं शिकवलं जातं. म्हणजे इतकं त्या रेकीला बाहेरच्या देशामध्ये मानलं जातं. आपल्या देशामध्ये आत्ता आत्ता यायला सुरुवात झालेलं आहे आणि त्याला जनमान्यता नसल्यामुळं खूप दिवस ते असे गपचूप गपचूप शिकवलं जात होतं आणि त्याचे म्हणजे प्रयोगही गपचूप केले जात होते. कारण आजही लोकांना, मला स्वतःला अनुभव आहे, रेकी ह्यांना रेकी आहे, ते रेकी करतात म्हणजे हे काहीतरी जादू करतात, ते असतं ना जादूटोना, असा काहीतरी जादूटोना हे करतात असं लोकांचा समज होतो. इतकं म्हणजे विचित्र अवस्था आहे रेकी. आत्ता आत्ता थोडंसं त्याचा अवेअरनेस वाढलाय, आत्ता आत्ता थोडंसं लोकांना ते कळायला लागलेलं. तर अशी परिस्थिती आहे. तर ही रेकी म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ही डिवाइन एनर्जी आहे, अगदी पवित्र आहे, ती आपल्याशी कनेक्ट आहे, आपल्यामध्ये ती आहे. सांगायचं काय, जन्मताच ती आपल्यामध्ये, पण आपल्याला ती माहिती नाही, आपल्याला तिचा वापर करता येत नाही. म्हणून ह्या रेकीला आपल्या जीवनामध्ये आणून आपल्या जीवनाचे सगळे प्रश्न, सगळ्या समस्या हे आपल्याला आता सोडवायचे आहेत आणि आपण स्टेप बाय स्टेप त्याच्यासाठी चाललेलो आहोत. आता पहिल्यांदा बघूया आपण रेकी म्हणजे काय. तर रेकी म्हणजे एक अशी वैश्विक शक्ती आहे जी युनिव्हर्सल फोर्स आहे, वरून येणारी ती वैश्विक शक्ती आहे. ती म्हणजे त्याला प्राणा पण म्हणतात, प्राण ऊर्जा पण म्हणतात, प्राणशक्ती पण म्हणतात. ही शाश्वत आहे, म्हणजे सत्य आहे, त्याला कुणीच बदलू शकत नाही किंवा बदलणारी नाहीये ती. तर अशी ही रेखी शक्ती आहे जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ज्याला आपल्या भाषेत आपण ऑक्सिजन म्हणतो. थोडा विचार करा की ह्याला आपण ऑक्सिजनला प्राण ऊर्जा का म्हणतो. आपण ऑक्सिजन घेतो म्हणून आपण जिवंत आहे, बरोबर आहे? उत्तर द्या कुणीतरी. आपण ऑक्सिजन घेतो म्हणून आपण जिवंत आहेत. खरंय. हा, एक दिवस जर आपलं ऑक्सिजन बंद झालं, आपल्याला आपल्यामधनं आपण ऑक्सिजन घेऊ शकत नाही, हा प्राण, ऑक्सिजन म्हणजेच काय, प्राण, हा प्राण आपल्यामधून उडून गेला,
मग आपल्या शरीराला, आपल्या अस्तित्वाला, आपल्या नावाला काही अर्थ आहे का? नंतर सगळे लोक काय म्हणतील? बॉडीच म्हणतात ना. होय. प्राण निघून गेला की त्याचं रूपांतर कशात होतं? बॉडीमध्ये. बॉडी. म्हणजे आपण जो श्वास घेतो, आपल्यामध्ये जो ऑक्सिजन घेतो, ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला एवढं चैतन्यशील ठेवू शकते. आपण चालतो, बोलतो, काम करतो, जे काही करतो आपण ह्या एवढ्याशा ऊर्जेवर करतो. ह्या ऑक्सिजनवर आपण एवढं करतो. आणि हे जर मोठ्या प्रमाणामध्ये आपण घ्यायला लागलो तर आपल्याला आपले किती कामं होतील? ब्रह्मांडाने त्याच्यासाठी ती निर्मिती केलेली आहे. आपण जन्माला आलो तेव्हा असे होतो का? असे नव्हतो. नाही. जन्माला आलो तेव्हा आपण एक, मी पुन्हा पुन्हा म्हणते ना, एक लोभस असं डिवाइन एनर्जीचं ते एक म्हणजे परमेश्वरी कृपेचं एक छोटस ते बाळ, ज्याला कुठल्याही कार्मिक बंधनाचं काहीच नव्हतं. त्याला त्याला काहीच माहित नाहीये, चांगलं वाईट, गरम थंड, म्हणजे सगळं काही जे काही असतं त्याला त्याला काही माहित नव्हतं, नसतं. पण जसं जसं ते मोठं व्हायला लागतं आणि ह्या सगळ्या त्याच्या अवतीभोवतीच्या ह्या कार्मिक बंधनात तो अडकायला चालू होतो, तेव्हा तसं तसं बघा ती टाळू त्याची उघडी असते एवढी क्राऊन चक्राची, त्या क्राऊन चक्रातून त्याला ती एनर्जी पुरवली जात असते. आणि मग जसं जसं त्याची टाळू बंद व्हायली आणि तो अवतीभोवतीच्या या चक्रात अडकायला लागला, तसे तसे त्याच्यामध्ये बदल व्हायला चालू होते. आणि ते बदल मग त्याला घडवणार त्याचे आजूबाजूचं वातावरण, त्याच्यावर संस्कार करणारे सगळे, याच्यातून म्हणजे तो काय बघतोय, काय ऐकतोय, काय शिकतोय, कुठं वाढतोय, हे सगळं डिपेंड करतं की तो कसा बनलाय, त्याच्यावर तो बनतो. पण येताना तर तो तसा नसतो ना. आला तेव्हा तर तो तसा नसतो, तो चिखलाचा गोळा असतो. चिखलाचा गोळा असतो, तो जिथं जाईल तसा बनतो. तो अमेरिकेत, आपण भारतात जन्मलेल्या मुलाला अमेरिकेत नेऊन ठेवा, तिथलं सगळं शिकणार तो. त्याला जंगलात नेऊन ठेवा, आपण मोगली बघतो ना, जंगलात नेऊन ठेवा, कसा बनतो तो. ती सगळी पॉवर येते त्याच्यामध्ये. माकड्यासारखं ते किती लांबच्या लांब तेवढे आपण बघतो ना कार्टून, आपले घरातले मुलं बघायला की आपलंही लक्ष जातच की. म्हणजे सांगायचं काय आहे की हे नंतर आपल्यामध्ये सगळं यायला लागतं. आता रेकी या शब्दाचा अर्थ काय? रे म्हणजे सर्वव्यापी, सर्वव्यापी, सगळीकडं ह्या ब्रह्मांडामध्ये, ह्या विश्वामध्ये व्यापून राहिलेलं. आणि की म्हणजे जीवनशक्ती, सर्वव्यापी जीवनशक्ती म्हणजेच रेकी. रेकी या शब्दाचा अर्थ तुम्हाला क्लिअर झाला? रे या शब्दाचा आणि की, हे जपानी शब्द आहे, हे जपानी शब्द आहे. तर रेकी म्हणजे काय? तर सर्वव्यापी जीवन शक्ती. आणि ती वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या नावाने तिला बोललं जातं. वेगवेगळ्या देशात तिची नावं वेगवेगळी आहेत. जसं की जपानमध्ये रेकी म्हणतात, चीन, प्रत्येक देशात ही एनर्जी वापरली जाते बरं का. प्रत्येक देशामध्ये ही एनर्जी वापरली जाते, कारण ही आपल्यासाठी आहे. ज्याला कळलं तो त्याचा वापर करतो. अगोदर आता ते स्टेप बाय स्टेप सांगते मी. त्याला कळलं तो हा वापर करतो. आता बघा, चीन मध्ये याला ची म्हणतात, जपानमध्ये रेकी म्हणतात, चीनमध्ये ची म्हणतात, आणि रशियामध्ये बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. तर इंग्रज याला काय म्हणतात? इंग्रज याला होली स्पिरिट म्हणतात किंवा लाईट म्हणतात. होली स्पिरिट किंवा लाईट. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक देशामध्ये आपापल्या परीनं ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेला नाव देतात. एक मिनिट, एकच मिनिट. सॉरी, मी अनम्यूट होते. प्रत्येक
ठिकाणी याला जीवनाच्या सफरिंगसाठीच वापरलं जातं. जीवनातले सफरिंग कोणते कोणते असतात? कुठल्याही देशात कुठंही मानव जातीमध्ये सफरिंग हे फक्त 4 लेवलवर असतात: मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि नातेसंबंध. म्हणजे जे काही ताण, तणाव, त्रास, दुःख जे काही माणसाला असतं ते फक्त या 4 गोष्टीतच असतं. ह्याच्यापेक्षा वेगळं सफरिंग काही असत नाही. मानसिक असतं, शारीरिक असतं, आर्थिक असतं किंवा नातेसंबंधामध्ये असतं. ह्या 4 प्रकारच्याच दुःखामध्ये माणूस अडकलेला आहे. आणि मी सांगितलं ना तुम्हाला की हे 4 प्रकारचे दुःख त्याच्या आयुष्यात का आलेले आहेत? तर माणसाने स्वतःला त्या षडरिपूमध्ये, त्या आपल्या सगळ्या तमोगुणामध्ये आपल्याला व्यापून टाकलेला आहे. वरचेवर तो त्या गुरफटत चाललेला आहे आणि म्हणून हे सगळे तणाव, हे त्रास त्याच्या वाटेला आलेले. मग ह्या जगाच्या पाठीवर कुठेही हेच आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं दुःख कुणाचं कोणतं नाहीये. कुणाला आर्थिक त्रास होत असतंय, कुणाला मानसिक त्रास असतो, कुठल्या म्हणजे प्रेशर असतं कशाचं तरी, लोड असतो कशाचा तरी, त्याच्याने तो मानसिक तणावात येतो, किंवा शारीरिक आजार असतो, काहीतरी दुखणं असतं, काहीतरी असतं, किंवा नातेसंबंध खराब असतात, म्हणजे कुठंतरी आपल्याला नातेसंबंधामध्ये तणाव जाणवतो. तर ह्या सगळ्यामुळं आपल्या जीवनामध्ये तणाव येतो आणि सगळीकडं ह्या ऊर्जेचा, म्हणजे सगळ्या देशांमध्ये ह्या ऊर्जेचा वापर या तणावातून बाहेर निघण्यासाठीच केला जातो. आता मी सांगते तुम्हाला की ही म्हणजे आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी ही ऊर्जा आपण वापरतो. मग ही रेकी कुठली आहे? ही ब्रह्मांडीय ऊर्जेची ही शक्ती कुठली आहे? तर मी सांगते पहिल्यांदा ही भारतातच होती आणि भारतातूनच ही बाहेर गेली. आता तुम्ही भारतामध्ये होती याचं उदाहरण तुम्हाला द्यायचंय तर अगोदरचे ऋषीमुनी महात्मे आठवा. जे त्यांच्या संपर्कात कुणी दीनदुखी आले तर ते काय करायचे? हाताने असं हिल करायचे ना, आपण बघतो आशीर्वादाचा हात देवाचं, आता सिरियल मध्ये किंवा कुठल्या पिक्चर फोटोमध्ये वगैरे बघतो आपण. तर काय असतं? ते हात असा करतात. म्हणजे त्या हातातून जी ऊर्जा निघते ती ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि त्या व्यक्तीला हील करतात. मग आता ही ऊर्जा आपल्या ऋषीमुनींकडेच होती, आपल्या महात्म्यांकडेच होती, मग ती आपल्यापर्यंत का नाही आली? कारण काळाच्या ओघामध्ये ती लुप्त झाली. त्याच्यासाठी काय करावी लागते? त्यांना काय करावं लागलेलं होतं? तपश्चर्या करावी लागली. तपश्चर्या केल्याशिवाय ही विद्या त्यांना मिळत नव्हती आणि म्हणून त्यांच्यापर्यंत ती राहिली. त्यांनी ज्या कुठल्या शिष्यांना दीक्षा दिली असं होत कारण आपण गृहस्थाश्रमाला जास्त महत्व देतो. त्यामुळं काय झालं त्या काळातलं सांगते मी, पौराणिक काळातलं. त्यामुळे हळूहळू ही विद्या काय झाली? लुप्त झाली. आता दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर कोणतं देता येईल? बघा, रामायणामध्ये रामाने अहिल्याला पुनरुज्जीवन दिलं, स्पर्शानेच दिलं ना. किंवा कृष्णाने कुब्जा नावाच्या दासीला आणि शिशुपालाला त्यांच्या पाठीवर कुबड होतं आणि ही कुब्जा नावाची दासी खूप म्हणजे वाकलेली कुबड असलेली, दिसायला खूपच विचित्र अशी होती. तर तिला पूर्ण त्याच्यातनं बाहेर काढलं, तिच्या त्या त्रासातनं. शिशुपालाला बाहेर काढलं. हे कशावर काढलं? त्यांनी हाताने ऊर्जा देऊनच त्यांनी बाहेर काढलं. म्हणजे ही रेकी ऊर्जा आपल्या भारतामधीलच आहे. भारतातच तिचा वापर केला जात होता. कुठल्याही आजारासाठी ती वापरली जात होती. फक्त तिला नाव काय होतं? स्पर्श चिकित्सा. तिला रेकी म्हटलं जात होतं का तेव्हा? नाही, स्पर्श चिकित्सा. आपल्या भारतीय संस्कृतीतल्या धार्मिक ग्रंथापैकी 4 वेद जे आपण खूप मानतो, त्या 4 वेदापैकी अथर्व वेदामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे.
तिला स्पर्श चिकित्सा म्हणून ह्या ऊर्जेचा तिथं उल्लेख केलेला आहे अथर्ववेदामध्ये. मग ती लुप्त झाली, पुढं जनसामान्यामध्ये ती नाही आली. मग पुन्हा गौतम बुद्धाचा काळ आला. गौतम बुद्धाच्या काळामध्ये गौतम बुद्धांनी तपश्चर्या करून गौतम बुद्धालाही ती ऊर्जा प्राप्त झाली. ती ऊर्जा कुणी तपश्चर्या केल्यानंतर खूप उदाहरणं मी देऊ शकते. अलीकडपर्यंत 16व्या शतकापर्यंत मी तुम्हाला उदाहरणं देऊ शकते की त्यांनी तपश्चर्या करून, आणि आजकालचे पण आहेत जे नावं, आता सोकॉट जे नावं आहेत सगळी त्यांची, ते पण त्यांनी पण असंच केलेलं आहे की हिमालयात जाऊन तपश्चर्या करून ती ऊर्जा मिळवलेली आहे. तर सांगायचं काय की गौतम बुद्धांना सुद्धा ही ऊर्जा मिळाली, आणि त्यांनी बौद्ध धर्माचा, त्यांच्या प्रचार प्रसार करण्यासाठी, त्यांच्या पंचसूत्रीचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते गावोगाव भटकत असायचे, त्यांचे अनुयायी आणि ते गौतम बुद्ध. मग काय व्हायचं की रस्त्यामध्ये कुणी आजारी पडायचं, पाऊस पाणी वारा हे, कारण गावोगाव भटकत होते ना ते, पाऊस पाणी वारा हे सगळं त्यांना तिथं लागायचं, आणि जंगलामध्ये कुणी काही कृमी कीटक चावायचे. मग अशा वेळेला गौतम बुद्ध ही ऊर्जा वापरून स्वतःच्या अनुयायांना हील करायचे, म्हणजे उपचार करायचे त्यांच्यावर. कारण तिथं तर त्यांना काही नसायचं ना, आता रस्त्यामध्ये कुठेही असायचे ते, तर तिथं काही भेटायचं नाही. म्हणून ते काय करायचे, ही ऊर्जा ती वापरून त्या सगळ्या आपल्या अनुयायांना दुरुस्त करायचे. त्यांच्या म्हणजे असं त्या काळात असं येतही नव्हतं की ऊर्जा इतकी चांगली आहे तर हिचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, असं काही येत नव्हतं. त्यांनी स्वतःच्या कामासाठी ते वापरायचे. याचा उल्लेख कुठं आढळतो? याचा उल्लेख आढळतो कमलसूत्र या बुद्धांच्या हा जो ग्रंथ आहे, कमलसूत्र ग्रंथ, त्याच्यामध्ये हा आढळतो. तिथं सुद्धा याला स्पर्श चिकित्साच म्हटलं जातं. म्हणजे बघा, रेकी म्हणजे काय बघितलं आपण. रेकी म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा, तिला प्राणशक्ती, प्राणिक ऊर्जा अनेक नावाने ओळखलं जातं. ब्रह्मांडीय ऊर्जा, आणि वेगवेगळ्या देशामध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत, हेही आपण पाहिलं. पण ही रेकी शक्ती मूळतः आपल्या भारतातली आहे, हेही आपण पाहिलं. इथपर्यंत आलंय सगळ्याच्या लक्षात? कुणाला काही हो. शंका असेल तर विचारा. हं? नाही ना? मग नाही. आता प्रश्न पडला असेल की भारतातलीच आहे, एकदा तर म्हणता तुम्ही आपल्या जवळच आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू रस्ता गुललाशी, सगळं तुझ्या आपल्या जवळच आहे. मग आपण रेकीला, मग मला वेगळं शिकायची काय गरज आहे, असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. माझ्या जवळच हो. आहे, का वेगळं शिकायचंय अजून? तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्याशी कनेक्ट नाहीये. बघा, आपल्या घरामध्ये फ्रीज आला, कुठली वस्तू आली कुठली पण घरामध्ये, तर ती नुसती येऊन फायदा आहे का? नाही. तर त्याला काय करावं लागतं आपल्याला? त्या पॉवर पॉइंटला नेऊन प्लग लावावा लागतो आणि स्विच ऑन करावा लागतो, तेव्हाच ती प्रवाहित होते ना. मग आता सध्या आपला पॉवर पॉइंटच लुप्त आहे. जिथं कुठं आपल्याला ते स्विच दाबायचंय तेच लुप्त आहे आपलं, तेच आपल्या जवळ नाहीये. आपल्याकडे आहे का? मध्ये आहे ते, पण त्याचा वापर कसा करायचा, त्याचं टेक्निक काय आहे, त्याचं म्हणजे ते कसं आपल्यापर्यंत येईल हेच आपल्याला माहिती नाही. प्रचंड ताकद आहे, हे मी तुम्हाला सांगितलं की या ऊर्जेमध्ये, अवचेतन मनामध्ये प्रचंड ताकद आहे. आपल्यालाच माहिती नाही की आपल्याकडे काय ताकद आहे, आणि ती मी शब्दात पण नाही सांगू शकत. 90% ऊर्जा ह्या अवचेतन मनामध्ये आहेत आपल्या पूर्ण ह्याच्यातल्या, पण आपण 1% पण त्या ऊर्जेचा वापर करत नाही. आपल्याला जर तो वापर करता आला तर आपल्यासाठी असाध्य असं काही नाही. ज्याला काय 1-2% मिळाले, त्या ऊर्जेवर त्यांचं स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार झालेलं आहे. त्या ऊर्जा त्यांना, ज्यांना कुणाला सापडल्या, एखादी नृत्यांगना आहे चांगली, एखादा बासरी वादक आहे चांगला, एखादा चित्रकार आहे चांगला,
थोड्या थोड्या प्रमाणामध्ये का होत नाही, त्यांना त्या ऊर्जेपर्यंत पोचता आलंय आणि म्हणून त्यांचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार झालं. पण आपल्याला तिथपर्यंत अजून पोचता आलं नाही आणि म्हणून आपण समस्येमध्ये अडकून बसलेले आहोत. आपण समस्येत अडकून बसलेले आहोत. तेव्हा आपल्याला ह्या ऊर्जेपर्यंत पोहोचायचंय. आता ही मूळ भारतातली आपण बघितलं आणि त्याचा वापर गौतम बुद्धांनी कसा केला किंवा ऋषीमुनी कसे करत असत होते हेही बघितलं. आता आपण बघूया की याला जपानचे जे डॉक्टर मिकाऊ उसुई आहेत त्यांनी याला रिडिस्कव्हर केलं आणि त्याचा प्रचार प्रसार पूर्ण जगामध्ये केला. तर हे कसं केलं, ह्याचे म्हणजे ह्याचं त्यांना ही प्रेरणा कुठून मिळाली, थोडक्यात काय तर रेकीचा इतिहास आपण बघणार आहोत. रेकीचा इतिहास, जी आपण आज रेकी शिकतोय, ही उसूई रेकी आहे आणि ही मेन मुख्य रेकी आहे. आता त्याला आणखीन भरपूर रेकी आल्या नंतर, प्राणा असं दुसऱ्या रेकी म्हणजे दुसरी नावं लोकांनी भरपूर दिली, पण ही उसूई रेकी ही मुख्य रेकी आहे आणि ती आपण शिकतोय. तर ही डॉक्टर मिकाऊ उसूईने तिचं रिडिस्कव्हर, मी डिस्कव्हर म्हणत नाही, रिडिस्कव्हर केलेलं आहे. ती आधीच होती, फक्त लुप्त झाली होती, ती कुठंतरी म्हणजे दडलेली होती, तिला बाहेर काढण्याचं काम केलं. तर काय झालं, मिकाऊ उसूई एक प्राध्यापक होते आणि त्यांना बायबलचा म्हणजे ख्रिश्चन धर्मातील बायबल हा ग्रंथ जो आहे त्या बायबलचा अभ्यास करायचं खूप वेळ होतं त्यांना आणि त्याचेच ते म्हणजे ऍक्च्युली ते डीन होते त्या युनिव्हर्सिटीचे आणि ते बायबल शिकवत होते. मग बायबल शिकवत असताना एका ठिकाणी असा उल्लेख आला की येशू ख्रिस्त हे सगळ्यांना हील करत होते, म्हणजे सगळ्यांच्या समस्या ते दूर करायचे हातातून. कारण येशू ख्रिस्तांनाही देवाचा पुत्र मानतात ना, त्यांच्याकडे पण ही ऊर्जा होती. तर ते सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि ते हील करायचे. असं ते शिकवत असताना एक विद्यार्थी त्यांना म्हणाला की हे आता आपण करू शकत नाही का, त्यावेळेला येशू ख्रिस्त करत होते, मग आता का नाही आपण हे करू शकत, आपण ह्या ऊर्जेचा आता का नाही वापर करू शकत, ऊर्जा त्याही वेळेला होती आताही आहे, तर मग आपण ह्या वेळेला का नाही करू शकत. आणि मग त्यावेळेला उसूईंना त्या प्रश्नाचं खरं हे कळलं की अरे खरंच आहे, इकडं कुणाचंच लक्ष गेलं नाही, आपण जे शिकतोय जे शिकवतोय त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे आपण कधी 10 नंबर रेकॉर्ड करून बघायचा विचारच नाही केला. 6 मीटर आपण आंघोळ करू नको 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 बच्चे येतात उद्या उद्या म्यूट करा, स्वतःला म्यूट करा. हे आपण कधीच हेच लक्ष केलं नाही आणि त्यांनी लगेच राजीनामा दिला आणि ते बाहेर पडले हे शोधण्यासाठी की ही ऊर्जा आहे तर खरंच आहे का, आणि आहे तर ती कशी वापरायची. ते याचा शोध घेत घेत त्याआधी ख्रिश्चन धर्मगुरूकडे गेले, पोप त्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांनी विचारलं की हे असं असं आहे, तर मग ती ऊर्जा काय आहे कशी आहे तिच्याबद्दल मला माहिती पाहिजे आणि ती वापरायची कशी ह्याच्याबद्दलही मला माहिती पाहिजे. पण त्यांना सांगता आलं नाही. त्यांनी अनेक मित्रांना विचारलं, अनेक ठिकाणी सर्च केलं, अनेक पुस्तकं वाचली, खूप प्रयत्न केला, पण त्यांना कुठंच त्याबद्दल काही सापडलं नाही. मग त्यांना कुठून तरी कळालं की ही विद्या आपण भारतात जर गेलो तर भारतामध्ये आपल्याला हे कळू शकेल. आणि म्हणून ते काशीला आले, आपली वाराणसी आहे ना काशी, तिथं आले. तिथं येऊन त्यांनी चौकशी केली सगळीकडं आणि मग त्यांना लक्षात आलं की सगळ्या आपल्या भारतीय ग्रंथ कशात बंदिस्त आहेत, संस्कृत भाषेमध्ये बंदिस्त आहेत. त्यांनी संस्कृत भाषा शिकली, 7 वर्ष राहिले ते वाराणसी, त्यांनी संस्कृत भाषा शिकली. संस्कृत भाषा शिकून त्यांनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला. बघा एवढं कोण करतं का, आपल्याला होतं का एवढं सगळं.
त्यांनी नाही. आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांना आपल्या अथर्ववेदामध्ये ही चिकित्सा पद्धत सापडली. ह्या ऊर्जेचा वापर केलेला उदाहरणं त्यांना तिथं सापडली आणि कमलसूत्रामध्ये सुद्धा सापडली. आता सापडली तर खरं, पण तिथं कुठेही उल्लेख नव्हता की त्याचा वापर कसा करायचा आहे. हे सिद्ध झालं. भारतीय धर्मग्रंथातून काय सिद्ध झालं की ती ऊर्जा आहे, पण तिचा वापर कसा करायचा हेच माहिती नाही. आता काय करायचं? मग त्यांना आणखीन एक गोष्ट भारतीय संस्कृतीत लक्षात आली की ज्यांनी कोणी ही ऊर्जा वापरली आहे त्यांनी अगोदर तपश्चर्या केली. तपश्चर्या करणं म्हणजे काय? अन्न पाणी त्यागून त्याच गोष्टीचं ध्यान करणं. आपण शिकलो ना, आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जेपर्यंत जाण्यासाठी 3 गोष्टी कोणत्या महत्वाच्या होत्या? एक अफर्मेशन, दुसरं व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं ध्यान. तर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की ह्या लोकांनी अन्न पाणी सोडून ध्यान केलेलं आहे त्याच गोष्टीचं. त्या गोष्टी, जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीवर फोकस केलाय आणि तेव्हा त्यांना हे सगळं प्राप्त झालं. ते जपानमध्ये परत आले आणि एका पर्वतावर जाऊन, तिथं आता त्यांचं मोठं म्हणजे असं मंदिर टाईप बांधलेलं आहे त्या पर्वतावर. त्या पर्वतावर जाऊन त्यांनी तपश्चर्या, जातानाच त्यांनी काय केलं होतं की स्वतः सोबत 21 दगड नेले होते, छोटे छोटे दगड. कारण तिथं दिवस मोजायला काही नव्हतं ना, म्हणून त्याने 21, कारण गौतम बुद्धांनी पण 21 दिवस तपश्चर्या केली होती. त्याने 21 दगड नेले वरती, अन्न पाणी त्यागलं आणि ते तपश्चर्येला बसले, ते ध्यानाला बसले तिथं की मला या गोष्टीचा उलगडा पाहिजे, मला या गोष्टीचा अर्थ पाहिजे, हे वापरायचं कसं हे मला कळलं पाहिजे. एक दिवस गेला, त्यांनी एक दगड टाकला. दुसरा दिवस गेला, त्यांनी दुसरा दगड खाली टाकला. ते दिवस मोजण्यासाठी ते करत होते. करता करता 20 दिवस झाले, पण त्यांना खाती काहीच लागलं नाही. ते निराश झाले. आता एकच तर दिवस राहिला आपल्याकडं आणि आता काय होणार? आता आपल्याला काही ते विद्या आपल्याला मिळणार नाही, हे त्यांच्या डोक्यात आलं आणि ते निराश होऊन तसेच झोपले असताना त्यांना असं ते अल्फा अवस्थेत, म्हणजे पूर्ण झोप नाही आणि पूर्ण जाग नाही, अशा स्थितीत ते असताना एक मोठा पांढरा प्रकाश त्यांच्याकडे येत असलेला त्यांना दिसला. तो पांढरा प्रकाश आला आणि त्यांच्या माथ्यावरती येऊन धडकला, क्राऊन चक्रावरती, आणि पूर्ण शरीरामध्ये तो प्रकाश प्रवेशित झाला आणि एक प्रकारची ऊर्जा, चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं. म्हणजे 20 दिवसाचा उपाशी माणूस, पण अतिशय असं ऊर्जा त्यांच्यामध्ये तयार झाली. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू केलेला इफेक्ट होतो चांगला. व्हिडिओ बंद करून बसू नका. तर त्यांनी त्या ऊर्जेला स्वीकारलं, म्हणजे त्यांच्यामध्ये ती ऊर्जा प्रवाहित झाली. खूप मोठा असा धक्का बसला त्यांना आणि ती ऊर्जा त्यांच्यामध्ये प्रवाहित झाली आणि पूर्णतः ते एनर्जेटिक झाले. म्हणजे ते असं ग्लानी आली होती ना त्यांना, ती सगळी निघून गेली आणि ते खूप आनंदित झाले. त्यांना त्यावेळेला मग भूक लागल्याची जाणीव झाली. ते त्या पर्वतावरून पळत पळत खाली यायला, म्हणजे असं घाईघाईमध्ये ते खाली यायला लागले. खाली येत असताना त्यांच्या पायाला मार लागला, अंगठ्याला. अंगठ्याला मार लागला आणि त्याच्यातनं रक्त यायला लागलं. आता आपला नैसर्गिक गुणधर्म आहे ना, कुठं काही लागलं की आपला हात आधी जातो की नाही? डोकं दुखायलंय, हात ठेवतो आपण. कुठं काही लागलंय, पटकन तिथं हात जातो. काय, सॉरी, आपला हात तिथं जातो. तसं त्यांचा हात त्या अंगठ्यावरती गेला आणि जे रक्त वाहत होतं आणि जे दुखत होतं त्यांना, ते एका क्षणामध्ये थांबलं. रक्तही थांबलं आणि दुखणंही थांबलं.
त्यांना एकदम आश्चर्य वाटलं की असं कसं झालं, एवढं रक्त वाहत होतं आणि माझा हात लागल्याबरोबरच ते कसं थांबलं. ठीक आहे असा विचार करून ते खाली आले. खाली आल्यानंतर त्यांना भूक लागली होती, खाली खानावळ होती. आता हे 19व्या शतकातली गोष्ट आहे, आत्ताच्या अलीकडची. ते खाली आले आणि तिथं खानावळीमध्ये त्यांनी सांगितलं की मला भूक लागली आणि मला काहीतरी खायला जेवायला द्या. तो खानावळीचा मालक म्हणाला ठीक आहे आणि तो गेला आणि त्यांनी ताट वाढून त्या खानावळीवाल्याची जी मुलगी होती 11, 12, 13 वर्षाची काहीतरी असेल, तिच्यासोबत ताट पाठवलं. ती घेऊन आली. त्यावेळेला तिची दोन्हीकडच्या दाढा खूप दुखत होत्या आणि गाल सुजले होते तिचे आणि ती खूप अशी त्रासात होती, वेदनेत होती. ते मिकाऊसींनी बघितलं आणि त्यांना आतून प्रेरणा झाली की ह्या मुलीला आपण हील करावं, काहीतरी करावं हिच्यासाठी. आणि तिच्या वडिलाला त्यांनी विचारलं की मी हिच्या गालाला हात लावू शकतो का. वडिलांनी परवानगी दिली, हो तुम्ही लावू शकता हात. आणि मग त्यांनी गालाला तिच्या असे हात लावले. हात लावल्यावर काय आश्चर्य की तिच्या दाढा दुखायच्या थांबल्या, तिची वेदना थांबली आणि गालांची सूज पण कमी व्हायला लागली. आता मिकाऊसीच्या लक्षात आलं की माझ्या हातामध्ये, कारण मी हात माझ्या अंगठ्याला लावला, माझा अंगठा बरा झाला. मी आता हिच्या गालाला हात लावला, हिच्या दाढा दुखायच्या थांबल्या. ह्याचा अर्थ माझ्यामध्ये अशी काहीतरी शक्ती आलेली आहे जी माझ्या हातातून प्रवाहित होते आणि दुसऱ्यांना उपचारित करते. हे त्यांच्या लक्षात आलं. ते गेले आणि त्यांनी मित्रांना सांगितलं आणि मग त्यांनी ठरवलं की आता माझ्याकडे ही शक्ती आलेलीच आहे, तर मी गरजू लोकांना या शक्तीचा उपयोग करेन, गरजू लोकांसाठी. आणि ते गेले एका गरीब लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन राहिले. ते तिथे राहिले, त्यांच्या समस्या ते ऐकायला लागले, त्या समस्येवरती ते उपाय करायला लागले, त्यांचे त्या गरीब लोकांचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह व्हायला लागले आणि ते गरीब लोक त्यांच्या समस्या संपल्यानंतर एका चांगल्या वस्तीमध्ये जाऊन राहायला लागले. पण काही दिवसांनी पुन्हा ते परत यायले, कारण त्यांच्या समस्या काही संपतच नव्हत्या. आपण बघितले ना पहिल्या दिवशी की ते कॅन्सरचे ऑपरेशन डॉक्टर करत होते आणि पुन्हा त्यांना कॅन्सर होत होता. तसं हे गरीब लोक तिकडं जात होते सगळं स्वतःची समस्या संपवून, पण त्यांच्या जीवनातल्या समस्या संपत नव्हत्या, ते परत यायचे, अजून काहीतरी अजून व्हायचं की ते परत यायचे. मग त्यांच्या लक्षात आलं की एनर्जी ही क्रिएट होत नसते, एक्सचेंज होते. एनर्जी काय होते, एक्सचेंज होते. एनर्जी आपण क्रिएटही करू शकत नाही, नष्टही करू शकत. आता त्यांची एनर्जी काय होती, त्यांची एनर्जी निगेटिव्ह होती, त्यांची एनर्जी म्हणजे खूप खराब होती त्या बेगर लोकांची, त्या गरीब लोकांची. तर ती एनर्जी हे नष्ट करायला निघाले होते, ती नष्ट होत नव्हती, कारण तिथं ते बदल्यामध्ये काहीच घेत नव्हते. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मग एक नियम बनवला की एनर्जी ही एक्सचेंज करायची. आपण कुणाला ती एनर्जी दिली तर त्याच्या बदल्यामध्ये आपण काही ना काही घ्यायचं, तरच त्याही व्यक्तीला फायदा होतो आणि आपल्यालाही फायदा. हे त्यांच्या 7 वर्ष हे असं केल्यानंतर लक्षात आलं. आणि मग त्यांनी तो नियम बनवला आणि नियम बनवून मग नंतर त्या एनर्जीचा त्यांनी वापर करायला सुरुवात केली. आपल्या मित्राला त्यांनी ती एनर्जी शिकवली, म्हणजे सॉरी ती रेकी विद्या शिकवली. त्यांना ते सिम्बॉल दिसले. आता जे आपण सिम्बॉल शिकणार आहोत पुढे, ते सिम्बॉल आपल्याला बघा तपश्चर्या करायची का गरज नाहीये, कारण ते पॉवरफुल सिम्बॉल जे ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेनी कुणाला दिले होते, मिकाऊसीला, ते सिम्बॉल मिकाऊसीने आपल्याला दिलेले आहेत. आणि त्या सिम्बॉलचा वापर करून आपण आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सोडवू शकतो, सगळे प्रश्न. पण त्यासाठी आपल्याला तेवढी साधना करायची. म्हणजे जे काही प्रॅक्टिस सांगितली मी तुम्हाला, की आता जे सांगितलं की सगळी नकारात्मकता नष्ट करा,
तर तशी आता पुढच्या स्टेजला मी आणखीन एक सांगणार की तुम्ही बाबा ध्यान करा, ते करायचं. म्हणजे असं हे करून तुम्ही ते खूप सोपं आणि सरळ करून ठेवलं सगळं. आपल्या हातामधून ती ऊर्जा प्रवाहित होते. ते सिम्बॉल टाकल्याबरोबर. काय पाठक सर होती? बरोबर. जुने विद्यार्थी आहे ते. हो, येस येस, होते हा, थर्ड लेवलला आहेत ते. होते. तर हा, विद्येचा वापर हे सगळे करायला लागलेत आता. फर्स्ट जे विद्या आता मागची जी बॅच झाली त्या बॅचचे आहेत सगळे हे. तर ते वापर पूर्ण करतायत. तर त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये आपण करून आपल्या समस्या आपण सोडवू शकतो. तर आता ह्या रेकीच्या इतिहासाबद्दल कुणाला काही शंका आहे? आता थोडा वेळ चालू करा व्हिडिओ. हे तर कळलं ना, ही विद्या आपल्या जवळच आहे. हो. हो. आपल्या जवळच आहे. बघा, डोकं दुखायला की हात बरोबर जातो आपला. पाठ दुखायला की बरोबर पाठीला हात जातो. नैसर्गिक आहे हे आपल्या जवळच आहे. आणि थोडस डोक्याला आपण असं प्रेस केलं की आपल्याला बरं वाटतं. पण हेच आपल्याला मोठ्या प्रमाणात घ्यायचंय आता कायमचं संपवण्यासाठी. ते दुखणं आपल्याला कायमचं संपवायचंय. तर ते आपण ह्या रेकीच्या ऊर्जेतून घेणार आहोत. आता आपण स्टेप बाय स्टेप. आता मी तुम्हाला उद्या अटोनमेंट जमेल का तुम्हाला? शक्तिपात घ्यायला जमेल का सकाळी? किती वाजता? 10 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. 7 वाजता ठीक वगैरे. आहे. हो, चालेल ना. लासुरे मॅडम तुम्हाला? चालेल. 7 वाजता. एक 10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं लागतात, फार नाही. हो, चालेल. मी तर पहाटे 4ला उठते. हो का? छान, खूपच छान. हं. तुम्हाला पारायण मॅडम? असतं ना, हा पारायण करते ना, हा स्वामींचं हा. चालू आहेत ना. हे नाही येत का? थांबा एक मिनिट. राजाराम सरांनी सगळंच बंद करून ठेवलंय. आता कसं त्यांना व्हिडिओ पण बंद केलाय. ते पण बंद केलंय. राजाराम सर 2 मिनिटं. आता तुमचं माईक तर चालू होत नाही, पण समोर तर या. व्हिडिओ चालू करा. तर आपण उद्या अटोनमेंट घेऊया. आणि मग सगळ्या रेकीचे जे अनुभव आहेत ते सकाळी आपण अटोनमेंट घ्यायची. आणि संध्याकाळी मग आपल्या ह्या क्लासमध्ये आपण त्याची प्रचिती घ्यायची, त्याला चार्ज करून मग अनुभव घ्यायचा किती रेकी आपल्यासाठी किती काम करते. लगेच आपल्याला त्याचे अनुभव यायला चालू होतात. सकाळी सकाळी 7ला का? 7ला. हा, 10 मिनिटच लागतील ना? 10 ते 15 मिनिटं, बस 10 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटं, 12-13 मिनिटं असं. मग त्याच्यासाठी काही तयारी करावी लागते. तर तुम्ही एक मिनिट, मी रेकॉर्डिंग बंद करते. आहेत 10 मिनिटं. तर मी का उसळीने आपल्याला रेकीची 5 तत्व सांगितली. म्हणजे त्यांनी पूर्ण अभ्यास केला, त्याचा वापर केला, त्याचा प्रचार प्रसार केला. आणि त्या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी एक 5 तत्व बाहेर काढली की एका रेकी साधकाला काय करायला पाहिजे, त्याची दिनचर्या ही कशी असायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी 5 तत्वच हे केली. 5 तत्वापैकी आज 1-2 होतील, तेवढे होणार नाहीत. बघा, त्यांनी पहिलं तत्व केलं, आजच्या दिवशी, म्हणजे आज वर्तमान, काल नाही, उद्या नाही, आजच्या दिवशी मी कुणावर राग करणार नाही, मी कुणावर क्रोध करणार नाही, असं ह्या रेकी साधकांनी मनाला ठरवायचं. ही 5 तत्व पाळायची त्यांनी जीवनात, बाकी काहीच करायचं नाही. ही 5 तत्व पाळली की सगळं त्यांचं जीवन सुकर होणार. मी आजच्या दिवस राग करणार नाही. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की आपण राग करून किंवा राग व्यक्त करून फायदा झालाय कुणाचा का तोटा झालाय? कुणाचा फायदा झाला असेल तर आधी सांगा मला, फायदा झालाय राग करून.
राग राग करून कुणाचा फायदा झाला असेल तर मग मी ते सांगते उसळीला की नाही तुम्ही चुकलात. राग करणं म्हणजेच आपल्यामध्ये निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार करणं, तो राग कुणावर काढणं म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार करणं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो, आपल्या मनावरही होतो आणि आपल्या घरामध्ये पण होतो. घरातलंही वातावरण खराब होतं, आपल्याला एखादा आजारही जडतो आणि आपल्या मनावरही त्या मानसिकतेवरही त्या रागाचा परिणाम होत असतो. आता उदाहरण, आता एक मुलगी, तिला 12वीला तिच्या घरच्यांना अपेक्षित आहे की तिला म्हणजे काय 95-96% मार्क पडावे. त्यासाठी आईने पण खूप प्रयत्न केला होता तिच्यासाठी, वडिलांनी पण भरपूर हे केलं होतं, म्हणजे जे काही त्यांच्या पद्धतीने जे करता येईल ते केलं होतं. आई तिच्या बरोबर जागायची, हे सगळं. आणि नेमकं काय झालं की तिला पडले 90%. तिने कुठलाच मागचा पुढचा विचार केला नाही. आता मला घरात राग होतात, त्याचं कारण असं झालं की आईने ती रिझल्ट घ्यायला गेलेली होती आणि तिच्या मैत्रिणी समोर आईने सगळा पाढा वाचला, तिच्या कानाखाली एक वाजवली आणि तिचा अपमान केला, राग काढला. घरी यायची सुद्धा त्या आईने वाट नाही बघितली. तर तिने तिथंच शाळेमध्येच तिचा म्हणजे खूप राग काढला तिच्यावर. आणि हे त्या मुलीला सहन झालं नाही, कारण 6% मार्क त्यांच्या अपेक्षेपेक्षा 5% मार्क कमी होते. त्यावेळेला त्या आईनी त्या 90%कडे नाही बघितलं. कुठं बघितलं? त्या 5%कडे बघितलं. आणि त्याचा परिणाम काय झाला? कारण त्या मुलीने खूप मेहनत केली होती. त्याचा परिणाम असा झाला की ती घरी येऊन तिने गळफास घेतला. म्हणजे आईचा थोडासा राग किती अंगलट आला. राग हा एक क्षणाचा असतो. आता आणखीन एक उदाहरण सांगते मी, ही घडलेली उदाहरण आहेत बरं का. एक कुटुंब आहे, पती पत्नी आणि 2 मुलं आहेत. तो घरातला जो कर्ता पुरुष आहे, दिवसभर काम करून तो आलाय. काल परवाच घडलेली घटना आहे. तो घरी आलाय आणि हिने गरम गरम जेवण करून पत्नीने त्याला वाढलंय, पण ती पण दिवसभर आज कुठेतरी कामामध्ये खूप थकली आहे, काहीतरी बिझी आहे, काहीतरी असं आहे, पण तरी सुद्धा तिनं जेवण तयार करून त्याला वाढलं. आणि तो इतका असं स्ट्रेसमध्ये होता, काहीतरी कामाच्या ठिकाणी काहीतरी झालं असेल, कुणी बोललं असेल, काही झालं असेल आणि त्याची मनस्थिती बरोबर नव्हती. आणि ताट बरोबर पुढे आलं आणि तो जेवला आणि त्याला काय झालं, मीठ जास्त लागलं भाजीला आणि तो काहीतरी तिला रागवला. मग तिला पण राग आला. ऍक्शनवर रिॲक्शन. प्रॉब्लेम कुठे येतो? ऍक्शनवर रिॲक्शन झाली. तिलाही राग आला आणि ती पण त्याला काहीतरी बोलली की मी दिवसभर असं काय त्या मुलांना सांभाळलं, मुलांनी आज मला खूप त्रास दिला, असं माझं दिसत नाही वगैरे वगैरे. पुन्हा त्याचे शब्द, पुन्हा तिचे शब्द, असं होऊन त्या पतीने उठला आणि तिचा गळा आवळला. रागामध्ये गळा आवळला आणि ती त्याच ठिकाणी संपली. आणि मग 5 मिनिटांनी त्याचा राग शांत झाल्यानंतर त्याच्या लक्षात आला, अरे हे मी काय केलं. आणि तो उठला, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर झाला. आता त्या 2 मुलांचा काय दोष? 5 मिनिटाचा तो राग होता आणि त्याचा इतका विपरीत परिणाम झाला की ते पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले. ती छोटी 2 लेकरं, आई नाही आणि वडीलही नाही. आणि राग कशाचा? तर त्या मिठाचा. त्यावेळेला त्यांनी त्या मिठाला तितकं महत्व दिलं नसतं किंवा तिने ते ऐकून सोडून दिलं असतं
तर ही पुढची घडलेली घटना घडली असती का? घडली. नसते घडली. म्हणजे राग हा किती वाईट असतो, क्रोध हा किती वाईट असतो. आपला शत्रू आहे तो. आपल्या जीवनामधला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे आपला राग आहे. आणि म्हणून मिकाऊसीने पहिलं तत्व केलं की आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगा. आजच्या दिवशी मी राग करणार नाही. माझा आजचा दिवस चांगला गेला म्हणजे तो आजचा दिवस जेव्हा उद्याच जाईल तेव्हा मला कालचा दिवस कसा आठवेल? चांगला आठवेल. आणि मग तो दिवस चांगला आठवल्यामुळे पुढचाही दिवस माझा चांगलाच जाईल. आपलं लाईफ हे वर्तमानात असतं ना, भूतमध्ये असतं ना भविष्यामध्ये असतं. आपलं जीवन कुठं असतं? पूर्ण वर्तमान काळात असतं. आपण वर्तमान काळात त्या दिवशी आपण कसे जगलो त्याच्यावर आपला भूतकाळही असतो आणि आपला भविष्यकाळही असतो. भविष्य आपल्याला कळत नाही, भूतकाळ आपल्याला बदलता येत. आणि म्हणून आपण वर्तमानामध्ये जगताना खूप विचारपूर्वक जगलं पाहिजे. वर्तमानामध्ये जगताना आपलं जीवन जर सुंदर करायचं असेल, फक्त त्या दिवसाला सुंदर करा, सगळं जीवन सुंदर होतं. रोजचा दिवस, रोज सकाळी उगवला दिवस, संध्याकाळी मावळ, त्या दिवसाला तुम्ही सुंदर करा, तुमचं जीवन सगळं सुंदर होतं. कुठलीच गोष्ट आपल्या हातामध्ये नाहीये. म्हणजे बदलणं, हे बदलणं आपल्या हातात नाही, पण आपल्याला स्वतःला तर आपल्याला बदलता येतं ना. आपल्याला स्वतःमध्ये तर बदल घडवता येतो. मग तो जर केला तर का होणार नाही जीवन आपलं सुंदर? राग खूप वाईट आहे. आणखीन एक उदाहरण आहे की एका मुलानी, तुम्ही पण पाहिलं असेल, ते न्यूज आली होती की त्याला मोबाईलचं खूप वेड लागलं. त्या मुलाला मोबाईल हातातनं तो ठेवतच नव्हता आणि म्हणून त्या दिवशी आईने त्याला पनिशमेंट म्हणून घरात कोंडवलं आणि मोबाईलच नाही दिला. तो असा घरामध्ये खूप म्हणजे असा हे रिॲक्ट असा हे होत होता. मध्ये दार लावून घेतलं होतं तिने. आणि मग तिला आई आहे शेवटी, तिला कीव आली आणि तिने जेवणाचं ताट वाढलं आणि घेऊन गेली जेव म्हणून. त्या आईला पाहिल्या बरोबर तो 17-18 वर्षाचा, 15-16 वर्षाचा वगैरे असेल तो मुलगा. तिथं बाजूला बॅट होती क्रिकेटची. ती बॅट त्याने उचलली आणि आईच्या डोक्यामध्ये घातली, मला मोबाईल दे. म्हणजे इतका तो त्या मोबाईलच्या आहारी गेलेला होता आणि त्याला बेचैन होत होतं. त्याच्यावर कंट्रोल नव्हतं. त्याला इतका राग आलेला होता आणि त्यांनी आईच्या डोक्यामध्ये बॅट घातली आणि आई तिथंच गेली. अशी किती उदाहरणं आहेत. आणि मी वेगळी उदाहरणं द्यायची काय गरज आहे? तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अनुभव आला असेल की रागाचा किती विपरीत परिणाम झालेला लाईफमध्ये, जीवनावर. 5 मिनिटाचा आपण राग केला आणि त्याचे परिणाम आपण किती दिवस भोगत राहिलो. हे राग माणसाला शेवटी एका अशा ह्याच्यात घेऊन जातो की जिथून परत येणं आपल्याला अशक्य होऊन जातं. म्हणून उसूई यांनी पहिला नियम केला होता की आजच्या दिवशी मी राग करणार नाही. असं जे रेकी साधक आहेत त्यांनी मनाशी ठरवायचं. राग करायचा नाही, कंट्रोल करायचं, स्वतःला संयम ठेवायचा. राग येत असेल, डीप ब्रिदिंग करायची, बाजूला जायचं त्या प्रसंगापासून आणि 2 मिनिटांनी शांत व्हायचं. आपोआप राग कमी होतो. आणि रागामध्ये घेतलेले निर्णय हे सगळे चुकीचे असतात. सगळे चुकीचे असतात. ते निर्णय नसतात. त्याचे व्हायब्रेशन इतके बेकार असतात की आपण नक्कीच आजारी पडतो. म्हणून राग आपल्या जीवनामध्ये चांगला नाही. रेकीचे 5 तत्वापैकी एक तत्व आपण बघितलं. अजून काही थोडंसं उद्या हे करू, आता वेळ झालेला आहे तर आता आपण थांबू. पण उद्या सकाळी 7 वाजता परत, म्हणजे मला हे करायला नका लावू. 7 वाजता ज्यांचे शक्तिपात राहिलेले, उपाध्याय मॅडम तुम्ही, लासुरे मॅडम, राजाराम सर, कदम मॅडम, तुम्ही सगळे 7 वाजता तयार राहा. आणि पाठक सर 7:30ला हो, उद्या सकाळी. तुम्ही नाही, 7:30ला तुम्हाला जमेल का उद्या? सेकंड लेवल. हो जमेल, 7:30 वाजता सकाळी जमेल मला. हा, मी करते काहीतरी ऍडजस्टमेंट आणि 7:30ला करून टाकू मग.
हो चालेल. एक दिवा लागेल ना? हा दिवा तुम्ही लागेल आणि हे. धूप लागेल, दिवा आणि आसन, पाण्याची हो धूप आणि दिव. हा हो पाण्याचा एक ग्लास. आणि पाण्याचा ग्लास, धूप दिवा आणि आसन चालेल. चालेल. 7:30 वाजता सकाळी ना? हा चालेल यांचा 7ला घेऊन 7:30ला. चालेल 7:30ला करू. चालेल. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार. रेखी माता तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देवो हीच रेखी चरणी प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मॅडम हं. मॅडम बोला मला बोला. तुमच्याशी मला तुमच्याशी बोलायचंच आहे.